नमस्कार, मी रोहिणी आडे. नमस्कार महाराष्ट्राच्या आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम. मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकीय विभाग असून तो सर्वात मोठा आहे. मराठवाड्याचे क्षेत्रफळ 64,590 चौरस किलोमीटर असून यामध्ये औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद व हिंगोली असे एकूण 8 जिल्हे आहेत. 78 तालुके व 63 बाजारपेठांची शहरे आहेत. लोकसंख्या ही जवळपास 2 कोटी आहे. साक्षरता 76% आहे तर लोकसंख्या घनता ही 352 एवढी आहे. दक्षिण गंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प आहे. मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा या मराठवाड्यास लाभलेला आहे. यामध्ये वेरूळ, अजिंठा, जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 ज्योतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण, तुळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवितात. पूर्वी मराठवाडा हा हैदराबाद संस्थानात विलीन होता. हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान, निजाम मुल्क आसफ जहां यांचे राज्य होते. त्यांच्या निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरू झाला होता. हैदराबाद संस्थानाची त्यावेळची लोकसंख्या 1,60,00,000 होती. या तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा काही भाग होता. मुक्ती संग्राम सुरू झाल्यावर निजामाचा सेनापती कासिम रिझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरू केले. दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्रामात वेग सुरू झालेला होता. याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्राफ, रवी नारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या विद्वान नेत्याकडे होते. मराठवाड्याच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. या जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिद्ध असलेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर गावाच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरी सांगणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, मर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, नळदुर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील जनार्दन भोपटेकर गुरुजी, तसेच परभणीत रजाकारांना हुसकून लावणारे सूर्यभान पवार आदीच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला. या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदीसारख्या मंडळींनी आपल्या जीवाची तवान बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मूल हे खूप मोठं आहे. सर्व लेफ्टनंट सावधान. सर्व लेफ्टनंट खड़े खड़े, एक सलाख भर. भर फिर भर. पेश कर. भर पेश कर. भर. सर्व लेफ्टनंट सलाम देगा. सलाम. निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत. 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरू झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे. ते भारताचे तत्कालीन गृहमंत्री होते. खूप धाडसी परंतु योग्य अशा निर्णयामुळे जनतेस न्याय मिळाला. मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरू झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगड, कनेरगाव, चाळीसगाव कडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद काबीज केले. 15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करून फौजा पुढे निघाल्या. तेव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते. हैदराबादचे सेनाप्रमुख जान अल इद्रिस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती स्वीकारली आणि खुद निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला.
हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा मराठवाड्यातील जनतेने यशस्वी केला. मराठवाडा मुक्ती संग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 68 वर्ष पूर्ण झाली आहेत. 68 वर्षापूर्वी 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद पोलीस सेक्शन झाले व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्ष होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्यांच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामामुळे स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न बघत होता. या संग्रामाच्या उज्ज्वल पर्वाच्या आठवणीला उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणाऱ्या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याची गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. आज एवढ्या वर्षानंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचित राहिला आहे हे एक नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊन सुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षात मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न 645 रुपये आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई 375 रुपये आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार हा मात्र एक पडलेला प्रश्न आहे. 1 मे 1960 पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकीय विभाग म्हणून ओळखला जाऊ लागला. नांदेडहून आशिष पवारचा ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.